सर्वात अगोदर आपल्याला आपला खाते नंबर या ठिकाणी शो होऊन जातो, तो आपल्याला त्यामध्ये भरायचा आहे। त्याच्यानंतर गट नंबर टाकायचा, आपलं क्षेत्र या ठिकाणी येऊन जातं सगळं काही। त्याच्यानंतर हे सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो, आपल्याला संपूर्ण वर्षभरासाठी करायची आहे की खरीप 4 महिन्यासाठी करायची आहे। तर आपल्या ज्या पद्धतीने आपण रब्बीमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी पेरणी करतो, त्याच पद्धतीने आपण खरीपमध्ये सुद्धा करतो। तर मित्रांनो, माझ्या हिशोबानं खरीप या 4 महिन्यासाठी आपण या ठिकाणी करू शकतो, म्हणजे पुढच्या सीझनला आपल्याला परत ही पीक पाहणी करता येईल आणि आपण परत पुन्हा आपण शासनाच्या मदतीला इलिजिबल होऊ। तर मी खरीप निवडायचं आहे। खरीप निवडल्यानंतर आपल्याला पिकाचा वर्ग निवडायचा आहे, निर्भळ एक पीक म्हणून किंवा मग मिश्र पिकं पॉली हाऊस शेडनेट यापैकी जरी असलं तरी चालेल। तर आपल्याला या ठिकाणी निर्भळ एक पीक निवडायचं आहे। त्याच्यानंतर पिकाचा प्रकार फळबाग आहे का पीक आहे, आपण या ठिकाणी पीक निवडून घेऊ। त्याच्यानंतर आपलं पिकाचं नाव काय, आपण काय पेरलेलं आहे शेतामध्ये,